हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू सारिकाज क्रिएशन्स. घर स्वच्छ आणि टापटीप असलं की मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. पण रोजच्या धावपळीत घर आवरणं कधी कधी खूप कठीण असतं. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत काही अगदी सोप्या आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या टिप्स शेअर करणार आहे, ज्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके दिसायला मदत होईल. आपण अनेकदा ठरवतो की आज पूर्ण दिवस घराला द्यायचा आणि सगळं घर एकदम स्वच्छ करून घ्यायचं. मग सकाळपासून क्लिनिंग सुरू करतो. कपाट, किचन, बाथरूम, डस्टिंग, मॉपिंग सगळं एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न करतो. घर नक्कीच खूप छान आणि स्वच्छ होतं, पण दिवसभर सतत काम केल्यामुळे आपल्या शरीरावर खूप ताण येतो आणि आपण खूप थकून जातो. म्हणून माझ्या मते घर स्वच्छ ठेवण्याचे सर्वात चांगला मार्ग म्हणजे एकाच दिवशी पूर्ण घर क्लीन करण्यापेक्षा रोज थोडं थोडं काम करणे. उदाहरणार्थ, रोज 15 ते 20 मिनिटं एखाद्या कामाला द्या. सुरुवात 5 मिनिटापासून करा. असे रोज 30 दिवस केलात तर रोज घरातील एक भाग म्हणजे वॉर्डरोब, किचन कॅबिनेट क्लीन करण्याची सवय आपल्याला लागेल. त्यामुळे घरही नेहमी स्वच्छ आणि टापटीप राहतं आणि आपल्यालाही दिवसभर क्लिनिंग करून थकून जाण्याची वेळ येत नाही. छोट्या छोट्या सवयी लावल्या तर घरही स्वच्छ राहील आणि आपला वेळ आणि एनर्जी सुद्धा वाचेल. तुम्ही हे ट्राय करून पहा. टाइम सेट केल्यामुळे आपला स्पीडही वाढेल आणि मनाला कामाचा सॅटिस्फॅक्शन मिळेल की घरातला एक कॉर्नर आपण क्लीन केला आहे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी किती वेळ द्यायचा हे प्रत्येक महिलेच्या वेळेवर आणि एनर्जीवर डिपेंड करतं. काही लेडीजना घरासाठी रोज थोडा जास्त वेळ देता येतो, तर काही जणी नोकरी, घरची कामं आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळतात. काहींची मुले मोठी असतात, पण काहींची मुलं अजून लहान असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पूर्ण दिवस क्लिनिंग साठी देणे शक्यही नसतं आणि गरजेचेही नाही. लहान मुलं असतील तर सगळं घर एकदम आवरायचा हट्ट करू नका. मुलं झोपली असताना किंवा खेळत असताना मिळणाऱ्या छोट्या वेळेचा उपयोग करा. उदाहरणार्थ 10 मिनिटं किचन, 10 मिनिटं लिव्हिंग रूम. सर्वात पहिली टिप म्हणजे वस्तू वापरल्यानंतर लगेच त्यांच्या जागेवर ठेवा. छोटीशी सवय आहे, पण त्यामुळे घरात पसारा होण्याचे प्रमाण खूप कमी होतं आणि आपला घर जे आहे ते वेल ऑर्गनाइज्ड राहतं. एवढं जरी केलं तरी दिवसाच्या शेवटी बरंच काम झालेलं असतं. सेकंड टिप म्हणजे सकाळी बेड नक्की आवरा. दिवसाची सुरुवातच स्वच्छ आणि नीटनेटक्या खोलीने झाली की पूर्ण घर व्यवस्थित ठेवण्याचे मोटिवेशन मिळते. आपलं घर स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा आपली एनर्जी आणि मन शांती ही महत्वाचीच. म्हणून प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार, आपल्या एनर्जीनुसार आपला रुटीन ठरवावा आणि घर मॅनेज करण्याचा हा सर्वात प्रॅक्टिकल मार्ग आहे. एखाद्या दिवशी काही कारणामुळे नाही जमलं तर काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी वेळ काढून आपण ते करू शकतो. तिसरी टिप म्हणजे रोज थोडी थोडी क्लिनिंग करा. सगळे काम एकाच दिवशी करण्यापेक्षा रोज 15 ते 20 मिनिटं एखादा छोटा भाग स्वच्छ केला तर घराचा पसारा वाढत नाही आणि आपलं घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप राहायला मदत होते. बाथरूम रोज एकदा थोडं क्लीन करून ठेवलं तर नंतर त्यासाठी वेगळा मोठा वेळ द्यावा लागत नाही. बाथरूम सकाळी यूज केल्यानंतर फ्लोअरवरचं पाणी काढून घ्या. वॉश बेसिन पटकन रिन्स करून पुसा. नॅपकिन्स, टॉवेल्स डेली चेंज करा. आणि अशा सवयीमुळे आपलं टॉयलेट एरिया नेहमी क्लीन अँड फ्रेश राहण्यास मदत होईल. पण रोजची ही छोटी क्लिनिंग म्हणजेच डीप क्लिनिंग नाही. आठवड्यातून एकदा किंवा गरजेनुसार आपण बाथरूमची डीप क्लिनिंग करायला हवी. मी सुद्धा करते. ही होती माझी चौथी टिप. आता बघूयात घर स्वच्छ ठेवण्यासाठी माझी 5वी टिप. कपडे आणि लॉन्ड्रीसाठी एक रुटीन ठेवा. कपडे खुर्चीवर, सोफ्यावर किंवा बेडवर टाकून न ठेवता लगेच घडी घालून योग्य ठिकाणी ठेवा. कपडे तसेच पाईल अप करून ठेवले तर नंतर ते आवरण्याचं काम आणखीन वाढतं आणि कंटाळाही येतो. ही 6वी टिप म्हणजे फ्रीजच्या डोरला नेहमी असा मी नॅपकिन लावून ठेवते, म्हणजे डाग पडत नाही. किचन मधल्या बरण्या किंवा डब्बे, जार्स रिकामे झाले की तसेच ठेवण्यापेक्षा क्लीन करून, पूर्णपणे वाळवून, लगेच रिफिल करून त्यांच्या जागेवर ठेवून दिल्या तर किचन अस्ताव्यस्त दिसत नाही. एक बरणी रिकामी झाली की क्लीन, ड्राय, रिफिल
प्लेस हा छोटासा रुटीन ठेवला तर किचन नेहमी ऑर्गनाइज्ड आणि टापटीप दिसायला मदत होते. प्रत्येक वस्तूसाठी एक ठरलेली जागा ठेवा किंवा ऑर्गनायझर्सचा वापर करून त्या व्यवस्थित एका जागेवर आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे अरेंज केल्यानंतर वस्तू शोधण्यात किंवा काही सामान हवं असेल तर आपण ते पटकन शोधू शकतो, कारण आपल्याला माहित असतं ते कुठे आहे आणि त्याच्यामुळे वेळही जात नाही आणि घर ही पटकन आवरता येते. आठवड्यातून एक दिवस डीप क्लिनिंगसाठी नक्की ठेवावा. फॅन्स, विंडोज, कपाटं, किचन अशा जागांकडे आपल्याला स्पेशली लक्ष देता येतं. तर या होत्या माझ्या काही होम क्लिनिंग अँड ऑर्गनायझिंगच्या छोट्या छोट्या टिप्स. कशा काय वाटल्या त्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि यातली कुठली टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.